अहमदनगर शहरामध्ये सिद्धार्थनगर परिसरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी अभिषेक कळमकर यांच्यासह राष्ट्रवादीही उपस्थित होती। यावेळी अभिषेक कळमकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी कोटी कोटी नमन करतो, त्यांना विनम्र अभिवादन करतो। आपल्या लोककलेतून, साहित्यातून आणि शब्दांच्या ताकदीवर वंचितांना समाजामध्ये प्रेरणा देऊन या ठिकाणी सन्मान देणारे अण्णाभाऊ साठेंची आज जगभरामध्ये जयंती साजरी होत असताना त्यांचे विचार, त्यांचे सगळे विचार आचरणात आणण्यासाठी पुढच्या पिढीला अत्यंत गरज आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये अण्णाभाऊ साठेंनी आपल्या शब्दांच्या जोरावर देशभरामध्ये वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला। आज अण्णाभाऊ साठे यांची एक महापुरुष म्हणून आपल्या देशभरामध्ये वंचित समाजांना, ज्यांना शोषण होतं, ज्यांना संघर्ष करावा लागतो त्यांच्या प्रश्नांसाठी, समाजामध्ये सन्मान मिळवून देण्यासाठी या ठिकाणी अण्णाभाऊंचं कार्य हे अतिशय भव्य आहे, मोठं आहे। अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अहमदनगर या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने, खासदार लोकनेते निलेश लंके साहेबांच्या वतीने या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर आणि देशभर अण्णाभाऊची जयंती साजरी होत असताना अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा हा या सर्व मागणीसाठी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात ही केलेली आहे। तरी अण्णाभाऊंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी झाला। अण्णांनी जे लिखाण केलं, अण्णांनी फकीरा, वारणीचा वाघ, पिळाला विद्राक्ष हे त्यांच्या कादंबरीवर पिक्चर निघाले। अण्णांच्या समाजासाठी मोठं योगदान होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर महात्मा फुले, डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील अशा मोठ्या लोकांनी सामाजिक जीवनासाठी, तळागाळातील लोकांसाठी अनेक आंदोलने उभी केली, चळवळी उभारल्यात। त्यामुळे आमच्यासारखी सामान्य माणूस म्हणून जगण्यास लायक झाले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत घटना लिहिली, त्यामुळे तळागाळातील माणसांना न्याय मिळाला। तसेच सिद्धार्थनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्थेच्या वतीने पंचशील विद्या मंदिर या ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले। यावेळी सामाजिक संस्थेचे संचालक संस्थापक अरुण घोरपडे आणि सचिन ससाने व मित्रपरिवार यांनी एकत्र येत सालाबाद प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने खाऊ व फळांचे वाटप केले। 104व्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने आज अहमदनगर शहरातील पंचशील विद्या मंदिर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था यांच्या वतीने पंचशील विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांना फळ वाटप, खाऊ वाटप या ठिकाणी करण्यात आलं। या सामाजिक संस्थेचे संस्थापक संचालक अरुणजी घोरपडे आणि सचिन ससाने यांचा मित्रपरिवार यांनी सालाबाद प्रमाणे या जयंतीच्या निमित्ताने समाजाला काहीतरी देणं लागतं, वंचितांना, वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असेल, खाऊ वाटप असेल, असं एक चांगलं कार्य या ठिकाणी या सामाजिक संस्थेच्या वतीने होतं। यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो। भविष्यात सुद्धा असंच काम यांनी करावं अशी मी या ठिकाणी यांना विनंती करून या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव दरवर्षीप्रमाणे करण्यात येतो आणि महापौर साहेब जे अभिजित कळमकर साहेब हे दरवर्षी आम्हाला सहकार्य करत असतात। हे कार्यक्रम होत असताना आमचे पूर्ण कार्यकर्ते सचिन ससाने, सुनील पठारे, प्रकाश इंगळे, आपले पूर्ण
समाजाचे कार्यकर्ते हे कार्यक्रम जे घडत असतो ते आमच्या जे महापुरुष साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यक्रम करत असतो आणि इथून पुढचे पण कार्यक्रम जे पण राहणार ते यांच्या नेतृत्वाखाली महापुरुष साहेबांच्याच नेतृत्वाखाली करणार आम्ही।